विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी असे हजारो लाखो पालक आहेत ज्यांचे मी आभार मानणार आहे, धन्यवाद म्हणतोय, कारण आपल्या चॅनलवर 196K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. हा आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. एक जबाबदारीची जाणीव होते मला. मग त्यामुळे माझं अजून मला वाढवावं लागणार आहे. पण अजून देखील असे पालक आहेत की जे व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीयेत. पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. महत्वाचा मुद्दा आज आपण घेतलाय डिस्कशनवर कोणता? परफेक्ट कॉलेज लिस्ट पाहिजे. पण पुढे लिहिलंय मी की ती बनूच शकत नाहीये. याच्या मागचं कारण काय? तुम्ही मला भेटायला येताय. मी तुमची कॉलेज लिस्ट बघतोय. तुमच्या अपेक्षा मी जाणून घेतल्यात आणि मला असं लक्षात आलंय की तुम्ही कन्फ्यूज आहात. का कन्फ्यूज आहात? एक्सप्लेन करतो. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. आज एक स्टुडंट 93 प्लस पर्सेंटाइल आहेत. 93 प्लस पर्सेंटाइल आहेत. कॉलेजची लिस्ट प्रॉपर तयार करून आणलेली आहे. ओके. ऑब्व्हियसली पहिलं कॉलेज COEP-CS असणार आहे. त्याच्यानंतर मग PICT, VIT, VIIT, VJTI सगळे सगळे कॉलेजेस होते. मिळणार आहे का? नाही. मग ऑब्व्हियसली मग टियर 2 मध्ये मग AI, डाटा सायन्स, मशीन लर्निंग हे पण घेतलंय. ते बी आता मार्क जास्त दिसतायत. मग असा तणाव निर्माण होतोय, की अरे 93 पर्सेंटाइल आहेत. मग मी त्यांना म्हणतोय मग RIT, KIT, TKIT हे कॉलेजेस आहेत. मग मन त्यांचा चेहरा दिसतोय मला, की "सर मला पुण्यातलं कॉलेज नाही मिळणार का? मला पुण्यातच पाहिजे." मग ते म्हणतात, "सर असं केलं तर? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर?" मग त्यांना बघतायत, ते सर्च करतायत आणि त्यांना जाणीव होते, की 93% ला मेकॅनिकलचं बेस्ट कॉलेज मिळतंय. बेस्ट कॉलेज मिळतंय. पण विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल करायचंय का? करायचं आहे का? पण कळत नाहीये. म्हणजे मला परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवायची आहे. पण ह्या प्रश्नामुळे मला त्रास होतोय. बरं, काही मुलं म्हणतायत, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. बघतायत काही ठिकाणी कट ऑफ कमी आहे, मग मिळतंय. नाही, माझं परत तेच म्हणणं आहे, की तुम्ही कन्फ्यूज होताय. तुमचं टार्गेट पहिल्यापासून सीएस होतं. का तुम्ही पॅकेजेस बघताय, तुम्हाला त्यात स्कोप दिसतोय, लगेच करियर एस्टॅब्लिश होईल असं वाटतंय. आयुष्यात लवकर तुम्हाला सेट व्हायचंय, बरोबर? मग अशा वेळेस मग माझा हा मुद्दा समोर येतोय, की परफेक्ट कॉलेज लिस्ट म्हणजे नक्की काय? तर सांगतो. 93 पर्सेंटाइलचा विषय चालला होता ना. मग मुद्दा असा आहे, की तुम्ही कॉलेज मी म्हणत नाहीये कॉलेज कॉम्प्रोमाईज करा म्हणून. पण प्रत्येक कॉलेज मी तुम्हाला सांगतो जे काही कॉलेजची नावं घेतो. PVG पुण्यातलं कॉलेज आहे, बरोबर आहे. मॉडर्न हे पुण्यातलं कॉलेज आहे. आता PVPIT माझं कॉलेज सांगली, बुधगाव, RIT, KIT, TKIT, जे मगदुम नावाचं कॉलेज आहे जयसिंगपूरला. ही सगळी कॉलेजेस आहेत ना, ही 40-45 वर्ष जुनी कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अण्णासाहेब डांगे कॉलेज आहे आष्ट्याला. मग असं कॉलेजची लिस्ट खूप मोठी आहे रे बाळांनो आणि मी तुम्हाला सांगतो, या कॉलेजमध्ये माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, RIT. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, की या कॉलेजची प्लेसमेंट 0 आहे का? नाहीये. मग प्रत्येकाला COEP मिळणार आहे का? नाही मिळणार. मग मी काय म्हणतोय, एक प्रॉपर अशी लिस्ट करा, की जी परफेक्ट असेल. कशी असेल परफेक्ट? तर तुम्ही तुमचा पर्सेंटाइल बघा. त्या पर्सेंटाइलला तुमचा जो मेरिट नंबर आलाय तो इम्पोर्टंट आहे. जरासा वाढला तुमचा म्हणजे जी फायनल मेरिट लिस्ट आली, त्यात मेरिट नंबर थोडासा वाढलाय. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेताय. नका टेन्शन घेऊ. त्या मेरिट नंबरला लास्ट इयरला तुम्ही जी लिस्ट तयार केली, त्यात कोणते-कोणते कॉलेज तुम्हाला मिळू शकतायत ते बघा. ओके. बरं तुमची कॉलेज लिस्ट ना 150-200 कॉलेजची नकोय. समजा 50 कॉलेजची लिस्ट 50 आहे त्याच्यात म्हणूया आपण आणि तुम्हाला 40 नंबरचं कॉलेज मिळालं. पण ते 40 नंबरचं कॉलेज भरलं होतं कोणी? आपणच. एक्सेप्ट करा बाळांनो. हां, ही आता बोलायची वेळ आली मला. कारण तुम्हाला दिसत नाहीये माझा हसरा चेहरा दिसतोय. पण प्रचंड दिवसभर मी विद्यार्थ्यांशी भेटलोय, बोललोय. एक विद्यार्थ्याला माझा खूप वेळ गेला. 97.97 समथिंग पर्सेंटाइल आहे. एवढं पर्सेंटाइल आहे. 93 वाल्याची गोष्ट वेगळीच आहे. तर किती आहे? 97 पर्सेंटाइल आहे. पण मी तुम्हाला सांगू का? मग 97 पर्सेंटाइलला मला व्ही-आय-टीच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. ओके. एस-बी-सी कास्टमधून आहे. एस-बी-सी कास्टमधून आहे. व्ही-आय-टीच पाहिजे. पण मी त्याला म्हणलं, "अरे बाळा तुला व्ही-आय-टीच मिळणार." पण तुझ्या लिस्टमध्ये तू अजून मॉडर्न PVG, AISSM त्याच्यानंतर जे
एम-एम-सी-ओ-ई, कर्वेनगर ही पण कॉलेज घे ना. बरं. व्ही-आय-टीच्या खाली समजा पी-व्ही-जी आहे, त्याच्या खाली समजा डी-वाय पाटील आकुर्डी आहे. मला जर डी-वाय पाटील आकुर्डी मिळालं, तर वाईट मानून घेऊ नका. तुम्ही असं म्हणू नका, "मला तर 97 पर्सेंटाइल होते. मला तर व्ही-आय-टी मिळायला पाहिजे होतं." कारण हा कॅप राउंड 1 आहे आणि कॅप राउंड 1ला जे मिळालं, तुम्हाला ऑब्व्हियसली बेटरमेंटसाठी ट्राय करायचाच आहे. लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा सांगितलंय, परत सांगतो. ईशान माझा स्टुडंट आहे. त्याला अल्मोस्ट 98 पर्सेंटाइल होते आणि आम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग सी-ओ-ई-पीतून करायचं फिक्स आहे. फिक्स होतंच. 10वी पास आउट झाल्यानंतर किंवा 10वीची बोर्डची एक्झाम दिल्यानंतर हा जेव्हा माझ्याकडे क्लाससाठी आला, पहिल्या दिवशीच टार्गेट बोलून दाखवलं होतं, की सी-ओ-ई-पी सिव्हिल. ओके. ह्याच्या अगोदरच्या बॅचमध्ये माझा एक स्टुडंट होता. तो एस-पी-आय औरंगाबादला 2 वर्ष एन-डी-एची प्रिपरेशन करत होता. पण तिथं नाही सक्सेस मिळाला. शेवटच्या एका महिन्यात त्याला अक्षरशः सांगतो भरपूर प्रॉब्लेम्स तिथं आले होते. पण 28 दिवसात त्यानं क्रॅश कोर्समध्ये अभ्यास करून 93 पर्सेंटाइल मिळवले होते. पण 93ला आम्हाला सिव्हिल सी-ओ-ई-पी मिळालं स्पॉट राउंडला. मग आम्ही काय विचारत होतो 93ला मिळालं रे. 98 म्हणजे काय? आता मिळणार गॅरंटीनं. पण ईशानला कॅप राउंड 1ला सिव्हिल मिळालं का? नाही. मिळालं. कुठं मिळालं? सरदार पटेल. अंधेरी. कॅप राउंड 2ला नो चेंज. तेच कॉलेज. कॅप राउंड 3ला तरी मिळेल नाही, नाही, नाही. सी-ओ-ई-पी मिळालं नाही. ओके. आता मी तुम्हाला सांगतो स्पॉट राउंड. तर स्पॉट राउंडची ना लास्टची शीट आम्हाला मिळाली. पण तोपर्यंत आम्ही पेशन्स ठेवले होते. तुम्हाला व्ही-आय-टी पाहिजे ना, व्ही-आय-टीच मिळेल. फक्त फर्स्ट राउंडला वेगळं कुठलं कॉलेज मिळू दे. बेटरमेंटसाठी ट्राय करा. स्पॉट राउंडपर्यंत प्रयत्न करा. आयुष्य तुम्हाला ह्या महिन्यात बऱ्याचशा गोष्टी शिकवणार आहे, की जे पाहिजे ते आरामात मिळत नाही. आत्तापर्यंत दिलं पालकांनी तुम्हाला, जे मागेल ते दिलं. आता तुम्ही जेवढे मार्क्स पाडलेत ना आपल्या कर्तृत्वानं, त्यानुसारच कॉलेज मिळणार आहे. चमत्कार होणार नाहीये हे समजून घ्या. तुमच्यामुळं सगळे तणावात आहेत. आई तणावात आहेत, वडील तणावात आहेत. तुम्ही स्वतःचं नवीन टेन्शन क्रिएट केलंय. तुमचे काउन्सिलर आहेत ते तणावात आहेत. तुम्हाला तर बेस्टच पाहिजे, पण मार्क कुठे आहेत तेवढे? किंवा जे मार्क आहेत त्यात तुमची तयारी नाही, धाकधूक आहे. हे मिळेल का, ते मिळेल का, असं होईल का? म्हणजे आता आज नकोय मला हे लक्षात घ्या. आज फायनल लिस्ट तुमची व्हायला पाहिजे. आणि फायनल लिस्ट तुम्ही तयार करणार आहे. मग परफेक्ट लिस्टसाठी तुम्ही जबाबदार आहात हे लक्षात घ्या. तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही ठाम राहावा, हे करायचंय, असं करायचंय. काय होतं? मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल मी असे बरेचसे YouTubeवर व्हिडिओ बघितलेत, की ते सरळ-सरळ सांगतात, की सिव्हिलसाठी प्लेसमेंट 0 आहे. पण व्ही-डबल-आय-टीमध्ये 4 वर्षापूर्वी आपल्या क्रॅश कोर्स मधल्या मुलांना ॲडमिशन घेतलं होतं. तसं त्याला सी सुद्धा मिळू शकलं असतं, पण त्यानं सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं. आज काय मग त्याला प्लेसमेंट नाही मिळाली का? मिळालेली आहे. आता अजून एका कॉलेजचं नाव न घेता सांगतो. त्या कॉलेजमध्ये 240 समथिंग सीट होत्या एका ब्रांचच्या कुठल्यातरी एक्स-वाय-झेड. 240 मुलांपैकी फक्त 20च मुलांची प्लेसमेंट झाली. मी म्हणेल ग्रेट. जर तुम्ही म्हणत असाल ना, एवढे कमी प्लेसमेंट 220 मुलांचं काय? 220 मुलांनी एफर्ट्स घेतले नाहीत. घेतले असते तर हा आकडा कदाचित एवढा दिसला असता. पण नाही. आरामात तुम्हाला कुणीही इथून पुढे काहीही देणार नाहीये. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे, की फार तणाव क्रिएट करून घेऊ नका. तुम्ही चांगला स्कोर केलेला आहे. आता 1 मिनिट थांबा. आता मी तुम्हाला सांगतो. माझा एक स्टुडंट आहे सृजल बरं का, की 82 पर्सेंटाइल आहेत मार्क त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं पहिल्यापासूनच आणि मी तुम्हाला एवढंही सांगतो, की 4 वर्षानंतर त्याची स्वतःची 4 वर्षानंतर लगेच नाही हां. पण नक्की गॅरंटीनं तुम्हाला सांगतो त्याची स्वतःची एक इंडस्ट्री असणार आहे. ग्रेट स्टुडंट आहे बरं का. मार्कात कमी असू दे काही हरकत नाही. तुमच्यासारखं 99 पर्सेंटाइल नसतील कदाचित त्याला, पण 82 मध्ये पण तो खुश आहे. मी तुम्हाला सांगतो त्याची एकदम प्रॉपर लिस्ट तयार आहे. हां आणि त्याच्या लिस्टनुसार मी तुम्हाला सांगतो, की त्याला आता आर-आय-टीला 100% मिळणार. 14 तारखेला विचारा मला त्याला कुठलं कॉलेज मिळालं म्हणून मला लक्षात द्या. मी तुम्हाला सांगतो आर-आय-टीच मिळेल. कारण आम्ही प्रॉपर लिस्ट तयार केलंय. मेकॅनिकलचा कट ऑफ तुम्हाला माहिती आहे कमी असतो. अरे कमी असतो म्हणून तुम्ही करायचं सोडून मेकॅनिकल करू नका. ह्याला पहिल्यापासून मेकॅनिकल करायचं होतं. ईशानला पहिल्यापासून सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं होतं. हे फिक्स होतं. किंवा माझ्याकडे सोहम आहे यावर्षी. तो 12th स्टँडर्डमध्ये आहे आणि आमचं आत्ताच टार्गेट फिक्स आहे सी इलेक्ट्रिकल आणि त्याचे वडील माझं प्रत्येक व्हिडिओ बघतात. व्हिडिओ खाली त्याचं कमेंट पण असतं. आमचं टार्गेट फिक्स आहे. सकाळी 5 ते 8 3 तासाचं सेशन तू कंप्लीट करतोस.
संध्याकाळी 10-11 पर्यंत करतोच अभ्यास. 10ला झोपायला सांगितलं, 10:15 साडे सगळ्या गोष्टी माझ्या ऐकतो तो. क्रॅश कोर्सचं एक लेक्चर चुकवत नाही. तो परफेक्ट स्टडी करतोय. टेस्ट प्रामाणिकपणे देतोय. का नाही रिझल्ट मिळणार? बरं, नेक्स्ट लेक्चर बनवायचंय मला. कशावर माहितीये का? आता अभ्यास. लवकर तिथं सुरुवात करा, नाहीतर अवघड आहे. काय फरक आहे 10th स्टँडर्डमध्ये, 12th मध्ये तुम्ही अनुभवलाय. आता 12th आणि इंजिनिअरिंगमध्ये काय डिफरन्स आहे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. लक्षात घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बरं का. तो तिथे थोडासा मेसेज आला बघितलं मी. बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला खरं सांगू का? व्हिडिओ तयार चाललं असतं, लो डिस्क स्पेस मेसेज येतो, सगळा व्हिडिओ पुन्हा करावा लागतो. मग जाऊ दे तसं काही झालेलं नाहीये. बरं, व्हिडिओमध्ये थोडंसं मी आरडाओरडा केला असेल, तुमच्यावर ओरडला असेल, माझा हेतू वेगळा होता. मला जरा त्रास होतोय कुठल्या गोष्टीचा, की तुम्ही ऐकायला तयार नाहीये या गोष्टीचा होतोय. डिसिजन तुम्हाला घ्यायचा पुढे तुम्ही कोणाला ब्लेम करायचं नाहीये. प्रत्येक ब्रांच चांगली आहे. मी तुम्हाला सांगतो इन्स्ट्रुमेंटेशन सुद्धा ब्रांच बेस्ट आहे. केमिकल इंजिनिअरिंग बेस्ट आहे. केमिकलचं स्वप्न घेतलेली भरपूर मुलं आहेत. आय-सी-टीमध्ये जाणार. नाही जमलं, टी-के-आय-टीला आहे, बुदगावला आहे. अजून शोधा ना केमिकल इंजिनिअरिंग कुठे आहे? तिथे पण तुम्हाला तोच सिलेबस शिकवला जाणार आहे ना. नाही मला एटमॉस्फिअर पाहिजे. अरे एटमॉस्फिअर पाहिजे का काय पाहिजे आणखीन? काय होतं माहितीये का, की बऱ्याचशा कॉलेजेस आहेत ना, हे आयसोलेटेड आहेत. कुठल्या शहरात नाही आहेत, ग्रामीण भागात आहेत. अरे आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टी असे आयसोलेटेड आहेत रे. अरे ती मजाच वेगळी. मी बुदगावला होतो तुम्हाला सांगतो. पी-यू-पी-आय-टी खेडेगाव आहे. हां, शहरापासून दूर आहे. सांगलीपासून अर्धा किलोमीटर असेल. पण एक निवांतपणा होता रे तिथं. कुठलं ट्रॅफिक नाही आणि काय नाही आणि काय नाही. आता तुम्ही पुण्यात जाताय. मी तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यातला अनुभव सांगतो. मी साधारण 5:30-6 वाजता ना मनीष गावठाण, पुणे गावठाण भागात मनीषला पिकअप केलं. आम्ही सातारला येणार होतो. पण 5:30 पासून 2 तास तर आम्हाला कात्रजला पोहोचायला लागले. वैताग आला त्या ट्रॅफिकनं आणि पुण्यात हे रोजचे. मग मला काय म्हणायचं आहे, की कसलं तुम्ही पुण्याचं अट्रॅक्शन घेताय. पुण्यातच पाहिजे. मार्क नसतील तर पुण्यात मिळणार नाहीये रे. नको ती ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाईज करू, पुन्हा रिग्रेट कराल. मी बरेचसे YouTubeवर कमेंट बघतो, की रिग्रेट होईल पुन्हा आणि ही खरोखर अनुभवातले कमेंट असतात, हे पण लक्षात घ्या. असं काही कमेंट असेल तर तुम्ही त्याला रिप्लाय द्या. ती मुलं पण तुम्हाला रिप्लाय देतील बरं का. मला माहिती आहे 1-2 वर्ष मी अनुभव घेतोय. जेव्हा सी आपले ऑनलाईन लेक्चर्स क्रॅश कोर्सला भरपूर मुलं असतात. पण YouTubeवर पण मी एखादा व्हिडिओ अपलोड करतो ना, मी असं बोलतो, की कमेंटमध्ये तुम्ही नेम रिएक्शन कुठल्या पेजवर आहे सांगा. मग मुलं ना खरोखर हेल्प करतात. तो आनंद वेगळाच आहे. बरं मी हा व्हिडिओ थांबवतो इथं. मला आज परफेक्ट लिस्ट हवी आहे आणि उद्या ॲट एनी कॉस्ट उद्याच ती ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. ऑल द बेस्ट.